झूलेलाल वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स, जहां होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें jhulelalwaterpark.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जळगाव। जळगाव क्रिकेट लीगच्या कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन शनिवारी संध्याकाळी पार पडले। याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, जळगाव महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, संचालक अतुल जैन, धुळ्याचे महापौर मायादेवी परदेशी, बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा बाफना, स्पेक्ट्रमचे दीपक चौधरी उपस्थित होते। माजी मंत्री सुरेशदादा जैन हे उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होते। मैदानावर त्यांनी जुन्या आठवणी जागवल्या। मला आनंद या गोष्टीचा होतोय की मी स्वतः एक क्रिकेटचा खेळाडू होतो। 1964-65 साली इंदोरला मी शिकत असताना तिथे रणजीमध्ये सिलेक्ट झालो होतो। तर मला आनंद आहे की लहानपणापासून कसं तुम्ही ज्या वयात हा क्रिकेट खेळतात त्या वयात आम्ही सुद्धा जिल्ह्यातल्या याच्यात किंवा युनिव्हर्सिटीमध्ये खूप क्रिकेट खेळायचो। आणि आजही कुठे मुंबईत असताना जर रेगॉन स्टेडियमवर एखादी मॅच मॅच असली तर थांबायचं, रेगॉन स्टेडियमवर जायचं, 10 मिनिटं तिथे बघायचं आणि मग पुढे जायचं। या पद्धतीने सुरुवातीपासून खूप चांगली आवड या क्रिकेट खेळायची आहे। मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की वानखेडे स्टेडियमपेक्षाही खूप छान जैन ड्रीम स्पेसेसचे क्रीडांगण बनवल्याचे ते म्हणाले। आयोजनाबाबत अशोक जैन आणि अतुल जैन यांचे मंत्री गिरीश महाजन यांनी कौतुक केले। इथे आल्यावर मला असं माहितच नव्हतं की इतकं सुंदर ग्राउंड, म्हणजे परवाच मी 12 तारखेला वानखेडे स्टेडियमवर मॅच बघितली। मला वाटतं त्यापेक्षा चांगलं मेंटेन ग्राउंड हे लॉन या ठिकाणी मला दिसतं। फार क्रिकेट बघत नाही मी, जरा खेळलंही नाही क्रिकेटला, म्हणजे असं गल्लीत कधीतरी। मी खेळाडू निश्चित होतो। मी चंदवाडामध्ये म्हणतो की आपण कोणत्या साली खो खो खेळत होतो, आम्ही विद्यापीठामध्ये खेळलो होतो, शालेय जीवनामध्ये खो खोचे चांगले खेळाडू होतो। मी चांगला माझ्या वजन गटातला कुस्तीगीर होतो। मी पुणे युनिव्हर्सिटी खेळायचो, स्टेटच्या टीममध्ये खेळायचो। मी कबड्डीचा चांगला प्लेअर होतो, आम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सोबत खेळायचो। मी तसं ऑलराऊंड होतो दादा, पण त्यावेळेला मी खाली खेळाकडे कॉन्सन्ट्रेट केलं असतं ना तर खूप पुढे गेलो असतो। पण हे खेळू ते खेळू ते खेळू हे खेळू 10 गेम खेळायचो। पण त्यानंतर कॉलेज नंतर मी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं, तर राजकारणामध्ये केलं। आणि म्हणून सतत 7 वेळा एकदा सरपंच, 7 वेळा आमदार, 3 वेळा 15 वर्षाचे मंत्री, म्हणजे एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं ते किती पुढे जाऊ शकतो याचं उदाहरण आहे। पण बरं झालं मी त्यावेळेला एकाच खेळावर खेळत बसलो नाही, खेळत खेळला असतो। आता राजकारणामध्ये कसं आहे, रिटायरमेंट नाही, खेळाडूंना लिमिटेशन असतं, फिजिकल फिटनेस असतो, त्या ठिकाणी वयाची मर्यादा असते। पण राजकारणामध्ये तुम्ही जेवढे वयस्कर व्हाल तेवढे चांगले खेळाडू असाल। आणि म्हणून मग हाच गेम मी निवडला आणि आता राजकारणामध्ये माझी घोडदौड सुरू आहे।